की मॅडम आता तुमच्या ड्युट्या कशाच्या लागलेल्या आहेत म्हणून. तर आता श्रावण महिना लागलेला आहे आणि श्रावण महिन्याचा आमचा बंदोबस्त लागलेला आहे. तर आज माझा बंदोबस्त आपल्या नांदेडमध्ये काळेश्वर मंदिराला होता. त्यासाठी मला लवकरच आवरून जायचं होतं. कारण आज सोमवार म्हणलं की थोडा जास्तच गर्दी असते तिथं. घरातून निघाल्यावर मी सर्वात अगोदर माझ्या गाडीमधलं पेट्रोल चेक केलं. कारण लांबचा प्रवास असल्यावर आपल्याला तेच बघावं लागतं. नांदेडला येते वेळेस माझी गाडी स्लिप झाली आणि माझ्या पायाला थोडंसं लागलं. आता आपल्या कंधारचे रस्ते एवढे चांगले आहेत की असा ॲक्सिडेंट होणं तर साहजिकच आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या कंधारमध्ये रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत असं काहीच समजतच नव्हतं. तर असं मला ह्याच्यावर जास्त बोलायला टाईम पण नव्हता आणि माझं लागलेलं बघायला पण टाईम नव्हता. तर मी माझ्या पॉईंटला आलो. इथं आल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर मी माझे पाय वगैरे धुवून घेतले. कारण चिखल लागला होता आणि माझ्या वर्दीवर डाग लागला तर अजिबात चांगलं वाटत नाही. त्यासाठी मी आल्यावर अगोदर माझा पाय वगैरे धुवून घेतला आणि त्यानंतर मग मी मंदिरात गेलो. कारण गेल्या वेळेस तर माझा बंदोबस्त इथे लागला नव्हता म्हणून मी दर्शन वगैरे काहीही भेटलं नव्हतं. आता ह्या वेळेस माझा बंदोबस्त लागला म्हणून मी म्हणलं की आपण आज दर्शन करून घ्यावं. आणि मला माझ्या इथं फॅन्स खूपच जास्त भेटले. तर तुम्हाला जर येणं होत नसेल तर तुम्ही पण इथूनच दर्शन करून घ्या. दर्शन केल्याच्या नंतर बाहेर येते वेळेस मला आज खूप छान वाटलं. कारण खूप जण मला ओळखत होते, म्हणत होते की मॅडम आम्ही तुमची व्हिडिओ बघता खूप छान वाटते म्हणून. आपली जर स्तुती कोणी केली तर कोणाला चांगली वाटत नाही. मला पण छानच वाटले. तर थँक्यू त्या दादांना पण. आणि मी आपल्या नांदेडमध्ये काहीतरी युनिकच बघितले. तुम्ही बघू शकता ही बोट आपल्या नांदेडमध्ये पहिलीच वेळेस आली आहे मला वाटतं. ह्याचा एक्सपिरियन्स नांदेडकरांनी कोण घेतला आहे नक्की सांगा. खूप छान वाटत होतं. मी याच्यामध्ये बसून आपल्या लहानपणासारखं वाटत होतं आणि इथून तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू दिसताय. तर नांदेडकरांनो कोण ही बोट ट्राय केली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे झाल्याच्या नंतर